जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत जे काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण घेतलंय सिरीज सर्किट मध्ये काय घेतलं आपण, इंडक्टन्स विथ रेजिस्टन्स जे सिरीज मध्ये घेतलं जात असतं आणि ते कशा प्रकारे आपण त्याचे फॉर्म्युले कसे आले, इम्पिडन्स काय असतो आणि पॉवर फॅक्टर काय असतो, पॉवर काय असतो, किती टाइपचे पॉवर आहेत, हे सगळे आपण काय केलेले घेतलेले आहेत. आणि त्यावरती आज आपल्याला शिकायचे प्रॉब्लेम आणि ते प्रॉब्लेम कशा प्रकारे घ्यायचे आणि सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला कसं करता येईल हे सगळं मी व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्ही कुठे जाऊ नका. तर बघायचं आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, फक्त आणि फक्त आहे आपलं इंडक्टिव्ह सर्किट मध्ये आणि फक्त रेजिस्टन्स आहे, प्युअर इंडक्टन्स विथ रेजिस्टन्स आपल्याला सर्किट बघायचं आहे आणि त्या सर्किटचा प्रॉब्लेम बघायचा आहे. मग ते प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे मी एकदम साध्या सरळ आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी शिकवणार आहे आणि अशा टाइप मध्येच प्रॉब्लेम करायचे आहेत. तर कुठे जायचं नाही. मग बघा आता काय सांगितलं आपल्याला, अ सिरीज आर एल सर्किट टेक प्लेस अ करंट. बघा आता त्याच्यामध्ये गिवन डाटा आपल्याला काढून घ्यायचं. काय आहे बघा, एक सर्किट आहे. मग ते सर्किट कशा प्रकारे आहे बघा, सिरीज आहे. मग सिरीज मध्ये जर असेल तर काय, अगोदर इंडक्टन्स आलाय, त्यानंतर काय आलंय, रेजिस्टन्स आलाय आणि ती सर्किट दिलेली कशा प्रकारे, अशा प्रकारे. ओके, हे काय एसी व्होल्टेज आहे. मग या सर्किट मध्ये जाणारा करंट वगैरे काय काय दिले बघू. आता हे आर एल सर्किट टेक प्लेस ऑफ करंट आता 2.5 एंपियर आहे, 2.7 एंपियर आहे. म्हणजेच काय करंट आहे आय इक्वल टू किती आहे, 2.7 एंपियर. त्यानंतर व्हेन कनेक्टेड टू 240 व्होल्ट्स आणि व्होल्टेज किती आहे रे, 240 व्होल्ट. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती आहे, आपण गिवन डाटा वगैरे सगळं बघू. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी घ्यायचं आपल्याला गिवन डेटा, म्हणजेच काय जीवन दाता. मग जीवन दाता काय काय आहे बघा, आपल्याला दिले काय काय ते बघून घेऊयात. मग त्यानंतर आपल्याला जे जे काढायचे ते काढूयात. ओके, मग काय व्होल्टेज दिलंय, व्होल्टेज किती 240 व्होल्ट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलंय, मग ते फ्रिक्वेन्सी किती दिले 50 हर्ट्झ. ओके, बघा अजून काय दिलंय, एसी सप्लाय आहे अँड कंझ्युम्स 350 वॅट. म्हणजे बघा कंझ्युम म्हणले आपण 3 टाइपचे पॉवर घेतले. मग ते 3 टाइपचे पॉवर कोणते कोणते होते, एक होता ऍपरंट पॉवर, त्यानंतर दुसरा काय होता ऍपरंट पॉवर, ट्रू पॉवर आणि त्यालाच आपण म्हटलेलं आहे रिअल पॉवर म्हटलेलं आहे. ऍपरंट पॉवर, ट्रू पॉवर आणि त्यानंतर रिएक्टिव्ह पॉवर, असे 3 टाइपचे पॉवर होते. मग त्यामध्ये एक दिला आपल्याला कंझ्युम्स, म्हणजेच काय आहे जे काही रिअल पॉवर आहे तो कंझ्युम आहे. मग ते रिअल पॉवर कशाने दाखवलं जात असतं रे, पी. कशाने दाखवतात, पी या लेटरने दाखवतात. मग पी या लेटरने आपण दाखवलं पॉवर, मग ते किती दिलेले 350 वॅट. 3 टाइपचे आहेत ना. मग त्या ते 3 मध्ये ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि ऍपरंट. म्हणजे काय रिअल आहे, जे काही ट्रू आहे त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह. मग ते दिले आपल्याला 350 वॅट. आणि त्यानंतर कॅल्क्युलेट, आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रेजिस्टन्स काढायचा आहे. त्यानंतर इंडक्टन्स, मग इंडक्टन्स कशाने दाखवतात, एल ने. ओके, इंडक्टन्स काढायचं आहे. त्यानंतर अजून काय काढायचं बघा, इंडक्टन्स झाल्याच्या नंतर काढायचं काय आता आपल्याला इम्पिडन्स. इम्पिडन्स काढायचं म्हणजेच काय झड काढायचं आहे. मग अजून झड आपल्याला काढायचं आहे. आणि त्यानंतर काय पॉवर फॅक्टर, बघा इम्पिडन्स झाला आणि पॉवर फॅक्टर म्हणजेच काय पीएफ काढायचं आहे. आता पीएफ म्हणजेच काय प्रोव्हिडंट फंड नसून तर हे कोणता आहे, पॉवर फॅक्टर आहे. मग तो पॉवर फॅक्टर काढायचा आपल्याला, पीएफ इक्वल टू काय काढायचं. ओके, अशा प्रकारे दिलेलं आहे. मग आपल्याला काढायचं काय, इथला इंडक्टन्सही काढायचा आहे, रेजिस्टन्सही काढायचं आहे. मग आपल्याला पी दिलंय. अशा वेळेस आपल्याला बघा काय काय काढता येत असतं आणि फॉर्म्युले कशा प्रकारे वापरता येत असतं. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट मध्ये पॉवर दिलेला आहे, व्होल्टेज दिले आणि करंट दिले बघा. ओके, हा, तर आपल्या पॉवरचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. जो काय ऍक्टिव्ह पॉवर होता त्या ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय होता, पी इक्वल टू व्ही आहे. पी इक्वल टू काय व्ही आहे, बट पी इक्वल टू व्ही आय होता ना. बट पी इक्वल टू व्ही आय होता, पण हे कशामध्ये डीसी सर्किट मध्ये होता. पण एसी सर्किट मध्ये काय होतं रे, कॉस फाय. काय होता, कॉस फाय. मग कॉस फाय इक्वल टू पॉवर फॅक्टर आहे की नाही रे, कॉस फाय इक्वल टू आपण काय म्हणतो पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर काढता येतो का नाही याच्यावरून, कारण पॉवर पण दिलेला आहे, व्होल्टेज पण दिले आणि करंट पण दिले. मग आपल्याला काय करता येत असतो, पॉवर फॅक्टर यावरून काढता येतो. टू कॅल्क्युलेट
पॉवर फॅक्टर. मग आता ते पॉवर फॅक्टर कशा प्रकारे काढता येते बघा. फक्त cos phi ला ठेवा, बाकी हे vi ला इकडे घेऊन या म्हणजे आपल्याला भेटून जाईल. कारण पॉवर पण माहिती आहे आपल्याला, v पण माहिती आहे आणि i पण माहिती आहे, cos phi काढता येत असतो. मग हे cos phi इथंच ठेवा आणि ह्याला इकडे ज्यावेळेस घेऊन येतो तेव्हा ह्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू कोणतीही जेव्हा इक्वल टू च्या पुढे घेऊन जातो किंवा इक्वल टू च्या साईडला घेऊन जात असतो तेव्हा मल्टिप्लिकेशनची जात असते डिवाइड मध्ये. म्हणून बघा या ठिकाणचं cos phi हे cos phi ऍज इट इज राहिला इक्वल टू हे दोन कशामध्ये आले, हे p ऍज इट इज आहे डिवाइडेड बाय vi. मग जे काही व्हॅल्यू ते पुटावर ह्याच्यामध्ये. मग कसं पुटणार, cos phi ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, माहित नाही. मग हे cos phi ऍज इट इज ठेवा. मग पॉवर बघा किती आहे 350. किती आहे 350 डिवाइडेड बाय v बघा किती आहे, v 240. किती आहे 240 इनटू करंट किती आहे बघा, करंट 2.7 एंपियर इथपर्यंत आलंय. तर आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. कारण कॅल्क्युलेशन जर आपल्याकडे असेल तर काही नाही, एकदम सोप्या भाषेमध्ये होऊन जातं. किती 350 डिवाइडेड बाय 240 इनटू 2.7. तर आपली व्हॅल्यू येत असते बघा 0.54. किती 0.54 इक्वल टू 0.54. हे झाला काय तुमचा 54 पॉवर फॅक्टर झालेला आहे. मग आता तुम्हाला काय आहे, पॉवर फॅक्टर आलेला आहे. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं रे, पॉवर फॅक्टर झाला पण हे लॅगिंग आहे का लीडिंग आहे रे, सांगा बरं. लॅगिंग आहे का लीडिंग, कारण इंडक्टिव्ह सर्किट मध्ये आपला जो पॉवर फॅक्टर असतो तो असतो लॅग. काय असतो, लॅग. म्हणून हे झालं तुमचं काय लॅगिंग. काय झाला हा लॅग म्हणजेच काय लॅगिंग. ओके सर पॉवर फॅक्टर आला, आपला पॉवर फॅक्टर आलेला आहे, pf आलेला आहे. त्यानंतर आता काढायचं आपल्याला पॉवर फॅक्टरचा अजून एक फॉर्म्युला होता आपल्याकडे. आता झड काढू आपण. झड का बरं, कारण या सर्किट मध्ये झड जर काढता आलं, कारण ह्या दोघांचे कॉम्बिनेशन केलं तर झड काढता येत असतो. आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला म्हणजेच काय बघा, आपल्याकडे रेजिस्टन्स पण नाही. ओके मग झड काढता येतो का, आपल्याकडे झड काढता येतो. हा बघा झडचे कोणते कोणते फॉर्म्युले बघा, मी तुम्हाला सांगतो कोणता फॉर्म्युला याच्यामध्ये लागू पडेल बघा. झड इक्वल टू अंडर रूट ऑफ काय आहे आर स्क्वेअर प्लस एक्सएल चा स्क्वेअर, हे एक आहे. ओके त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे झड इक्वल टू, म्हणजे बघा आपल्याकडे हे फॉर्म्युला आहे v इक्वल टू i इंटू आर, म्हणजे v इक्वल टू i इंटू आर फॉर्म्युला आहे. आपल्याला झड जर काढायचं असेल तर v बाय i येतो. झड इक्वल टू v बाय i हा एक फॉर्म्युला येत असतो. त्यानंतर दुसरा आहे हे दुसरा कोणता cos phi इक्वल टू r बाय झड आहे. मग याच्यावरून तुम्हाला झडचं फॉर्म्युला जर काढायचं असेल तर काय येत असतो रे, काय येत असतो झड इक्वल टू r बाय cos phi, हे एक फॉर्म्युला येत असतो. मग बघा यामध्ये तुम्हाला काढायचं काय यामध्ये जर पुट केलो आपण तर काय रेजिस्टन्स माहिती आहे का तुम्हाला, माहित नाही. एक्सेल माहिती आहे का, माहिती नाही. मग झड येईल का, येणार नाही. झड इक्वल टू v बाय i, हा लिहिता येतो बघा v डिवाइडेड बाय i, म्हणजे व्होल्टेज बाय करंट जर केलं तर झड येत असतो. मग cos phi इक्वल टू r बाय झड, आपल्याला झड पण माहित नाही आणि r पण माहित नाही, तर अशा वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला सुटेबल आहे. मग काय करणार, टू कॅल्क्युलेट इम्पिडन्स, काय टू कॅल्क्युलेट इम्पिडन्स, म्हणजेच काय झड. मग झड जर काढायचं असेल तर काय येणार v डिवाइडेड बाय i. मग v डिवाइडेड बाय i फॉर्म्युला आहे. व्होल्टेज किती आहे रे 240, किती आहे 240. बघा इथे दिले आपण व्होल्टेज किती 240 डिवाइडेड बाय करंट किती आहे बघा, करंट इथे दिले किती 2.7. मग झड किती येतो बघा, बरोबर कॅल्क्युलेशन येते का बघा, बरं मी बी करून घेतो. 240 डिवाइडेड बाय 2.7, तर तुमचं व्हॅल्यू आलेली आहे 88.88 ओहम. ओके हा आला झड. आता झड तर आला. ओके मग त्यानंतर काढायचं काय रे, आता तुमच्या झड आला. आता आर काढायचा आहे. आर काढण्यासाठी या ठिकाणी या फॉर्म्युलामध्ये आर दिसतो आणि इथं एक आर दिसतो. मग ह्या दोन्ही आर मध्ये तुमचं कोणतं ठेवलं तर येईल बरं. हे जर ठेवलं इथं तर एक्सेल ची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती नाही. मग इथं बघा झड इक्वल टू आर cos phi आहे, आर डिवाइड बाय cos phi. मग cos phi माहिती आहे ना तुम्हाला, किती आहे cos phi 0.54. ओके त्यानंतर आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. झड माहिती झालं का, झड पण माहिती झाला, म्हणजे याच्यावरून काढता येतो का आर. ओके मग काय ना टू कॅल्क्युलेट काय आर. आता आर काढायचा आहे. आर इक्वल टू, आता हे फॉर्म्युला बघा इथं कसं तयार होणार आहे,
ह्या आर ला इथंच ठेवा, आर ला इथंच ठेवा आणि कॉस फाय इकडे घेऊन जावा, म्हणजे काय येईल बघा, आर इक्वल टू हा आर ऍज इट इज राहिला, हे इकडे गेलं ते दोन मल्टिप्लिकेशन मध्ये आले, म्हणजे काय झेड कॉस फाय, झेड कॉस फाय, म्हणजे रेजिस्टन्स पण येऊन जातो. मग रेजिस्टन्स येऊन जातो म्हणजे रेजिस्टन्स कुठे बघा येतं, रेजिस्टन्स काढला आपण, म्हणजे याच्यामध्ये बघा आपण काय काय काढलं ना, झेड आलाय आपला, ओके, आणि पॉवर फॅक्टर काढला, राहिले काय आर. आता आर आपण काढून घेऊ. आर मध्ये झेड ची व्हॅल्यू लिहा बरं. आर इक्वल टू झेड ची व्हॅल्यू किती आहे 88.88 आणि cos फाय ची व्हॅल्यू किती आहे, cos फाय ची व्हॅल्यू कुठे आली बघा 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 बघा, आहे 0.54, किती आहे 0.54. मग आर इक्वल टू करा कॅल्क्युलेशन फास्ट करा बरं, इनटू काय आहे 0.54, तर 48 किती येते बघा, 48 म्हणजे 48 ओहम, म्हणजे आला का नाही तुमचा आर. आता नेक्स्ट काढा म्हटले आपल्याला काय, एल आपण येतो एल लगे, हा काय लगे एल लावून द्यायचं नाही मी असं काय, हा बघा एल बघा काय आहे. एल जर काढायचं असेल तर एल कुठं कुठं दिसतो तुम्हाला, एल तर कुठं दिसत नाही सर. आता कसं करावं की एल तर आता समजा नाही गेले, हा बघा तुम्हाला माहिती आहे का एक्सेल इक्वल टू फॉर्म्युला काय, एक्सेल इक्वल टू 2 पाय एफ एल. मग यामध्ये बघा जर तुम्हाला एक्सेलची व्हॅल्यू माहित झाली, एक्सेलची व्हॅल्यू जर माहित झाली तर तुमच्याकडे एल काढता येत असतो, कारण फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे. ओके, मग एक्सेल काढण्यासाठी कुठे जावं लागेल बघा, इथं जावं लागेल. आर माहितीये का, हो. झेड माहितीये का, हो. एक्सेल माहितीये का, नाही. काढता येतो का नाही, ओके काढता येतो. मग कसं काढणार बघा, हे अंडर रूट काढून टाकायचं आहे, म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड घेतलं तर झेड ची व्हॅल्यू काय येत असते बघा, आपण कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग घेतले की नाही, त्या फॉर्म्युला मध्ये ठेवायचं आहे. मग ते फॉर्म्युला जर ते व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही एक वेळेस जाऊन बघून घ्या, म्हणजे तुमचे पण डाऊट काय होतील क्लिअर होतील. आणि बघून घ्या, बघल्याशिवाय पर्याय नाही, एक वेळेस बघून घ्यायचं. एकदम सोपं आहे, साधा आहे, फक्त फॉर्म्युला लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. आणि कुठं काय पुट करायचं हे जर समजलं नाही, तुमच्या एवढं तर सोन्यावर पिवळं काहीच नाही. मी तर नाहीच नाही, तुम्ही पण सुद्धा नाही. मला येत नव्हतं, खरं सांगतो मला येत नव्हतं, पण जसं जसं मी फॉर्म्युला पाठ करत गेले, जसं जसं मी कन्सेप्ट क्लिअर करत गेलं, तसं तसं मला पुढे 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 चालता आलंय. ओके, मग ह्याच्यामध्ये बघा आपल्याकडे हे फॉर्म्युला होता झेड स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल चा स्क्वेअर. मग तुम्हाला काढायचं काय एक्सेल, हे एक्सेल ला इथंच ठेवा, हे आर ला इकडे घेऊन या, आर ला जर इकडे घेऊन गेला इक्वल टू च्या पुढे जर गेलं जागा बदलली तर काय साइन चेंज होत असतात. ओके, मग कसं झालं झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर इक्वल टू एक्सेल चा स्क्वेअर. मग बघा आता हे एक्सेल पाहिजे आपल्याला, पण एक्सेलचा स्क्वेअर पाहिजे का, नाही. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ म्हणजे स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजे इकडचा स्क्वेअर कटवा आणि हे सगळ्यांना काय घ्यायचंय अंडर रूट मध्ये, म्हणून असं घ्यायचंय एक्सेल इक्वल टू अंडर रूट ऑफ, म्हणजे हे स्क्वेअर कटला, हे स्क्वेअर इथला स्क्वेअर इकडे जाऊन अंडर रूट झालेला आहे, मग त्याला काय घ्यायचं झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. मग जे व्हॅल्यू आहे ते पुटावर याच्यामध्ये एक्सेल इक्वल टू पुटून टाका व्हॅल्यू, सरळ पुटा, काहीच विचार करायचा नाही, हा खतरनाक. मग कसं करणार सर, मजा येईल बघा, मजा येतेच बेटा, पण काय थोडासा अभ्यास करावा लागते, अभ्यास केला तर मजा ही मजा आहे. हा बघा झेड ची व्हॅल्यू सांगा बरं, काय झेड कुठे गेलं आपलं, झेड माहित आहे काय 88.88 चा स्क्वेअर मायनस आर बघा कुठे आहे, हा इथं आहे, किती 48 चा स्क्वेअर. मग ह्याला काय करा एक्सेल ची व्हॅल्यू याच्यामध्ये अंडर रूट मध्ये किती येते सांग. मग करा बरं फटाफट 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 करा बरं, किती येणार बघा 88.88 चा स्क्वेअर प्लस नाही मायनस आहे ना, मायनस 48 चा स्क्वेअर. मग आलेली व्हॅल्यू किती येत असते बघा, मायनस 48 चा स्क्वेअर. एक मिनिट पुस्तक भी गडबड आहे. 88.88 चा स्क्वेअर, त्यानंतर आलेला आहे मायनस 48 चा स्क्वेअर. तर व्हॅल्यू आलेली आहे आपली 55, म्हणजे 5595.65. ओके, इथपर्यंत आलेली आहे याची व्हॅल्यू. आता काय करायचं, ह्याला काय करायचं अंडर रूट मध्ये घ्या, जे काही आन्सर आले ना त्याची व्हॅल्यू जर काढलं तर तुमचा आन्सर येणार आहे एक्सेल इक्वल टू किती आला 74.804 ओहम इथपर्यंत आला. पण आता काढायचं काय रे तुम्हाला, आता काढायचंय तुम्हाला एक्सेल तर आलेला आहे, आता काढायचं काय रे आर पण आलाय,
एल. ओके, ह्या व्हॅल्यू मध्ये पुट करा बरं एक्सेल ची व्हॅल्यू, म्हणजे एल येऊन जाते, म्हणजे एल इथंच ठेवा आणि हे जे आहेत ना ह्याला हे इकडे घेऊन या, म्हणजे एक्सेलच्या डिवाइड मध्ये येईल, कारण हे कोण आहेत, हे कसे आहेत, डिवाइड मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये येतं. म्हणून बघा काय येणार आहे, एल इक्वल टू हे इथंच ठेवा, बाकीच्या इकडे घेऊन या, एक्सेल अपॉन 2 पाय एफ. मग एक्सेल ची व्हॅल्यू पुट करा बरं, 74,804 डिवाइडेड बाय 2 ला 2 घ्या, पाय ला पाय घ्या आणि एफ ची व्हॅल्यू किती 50 रुपये दिले बरं, एफ इक्वल टू 50. मग आपली एल ची व्हॅल्यू येऊन जाते. ओके, मग काय येणार आहे, 74.804 डिवाइडेड बाय 2 पाय इंटू 50. एक मिनिट, किती येते बघा व्हॅल्यू, 2 पाय इंटू 50, म्हणजे आन्सर आलेला आहे तुमचा. एक मिनिट, पुस्तक भी गडबड आहे. 74.804 डिवाइडेड बाय 2 पाय इंटू 50, तर 0.238 हे आपल्याला काय आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे. म्हणजे एल इक्वल टू म्हणजे काय बघा, एल इक्वल टू 0.238 हेनरी. म्हणजे बघा आता हे इंडक्टर कशामध्ये आहे, हेनरी मध्ये आहे. म्हणजे आता हेनरी आले की नाही, म्हणजे तुमचं सरळ आणि साधं म्हणजे काय करायचं रे, दिलेली व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, एक वेळेस बघून घ्यायचं आहे आणि जे काही तुम्ही बघता ते आपल्याला इथं उतरून घ्यायचे. मग कसं उतरून घेणार तुम्ही, कसं, जे काही व्हॅल्यू दिली त्याचं काय करायचं, गिव्हन डाटा काढून घ्यायचा आहे. गिव्हन डाटा काय, व्होल्टेज दिलंय, फ्रिक्वेन्सी दिलंय, पॉवर दिलंय, रेजिस्टन्स काढायचं आहे, इंडक्टन्स काढायचं आहे, झड काढायचं आहे, त्यानंतर पॉवर फॅक्टर काढायचं आहे. मग आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला P इक्वल टू VI cos phi आहे. त्यानंतर या ठिकाणी cos phi ची व्हॅल्यू काढलं, मग cos phi ची व्हॅल्यू काय करणार, P डिवाइड बाय VI घेतलं, ते व्हॅल्यू आहे ते पुट केलं. मग त्यानंतर झड ची व्हॅल्यू काढली आपण, झड इक्वल टू V अपॉन I, आणि झड ची व्हॅल्यू आलेली आहे. आणि त्यानंतर R ची व्हॅल्यू कसं काढलं, झडच्या सोबत झड इंटू R इक्वल टू झड इंटू cos phi, आणि ते R ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर L ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याकडे L नव्हता, तर XL ची व्हॅल्यू घेतली आणि XL ची व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं, L ची व्हॅल्यू घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा फायनल प्रॉब्लेम झालाय. आता दुसरा प्रॉब्लेम आपल्याला लगेच बघायचा आहे. तर आपल्याला लगेच बघायचं दुसरा प्रॉब्लेम. मग दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हणते बघा, आपल्याला काय काय दिलंय, गिव्हन डाटा आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे. अ सर्किट हॅज रेजिस्टन्स, आता एक सर्किट आहे त्याचा रेजिस्टन्स किती आहे बघा, गिव्हन डाटा काढून घ्या, गिव्हन डाटा. ओके, मग गिव्हन डाटा बघा काय काय आहे. एक सर्किट आहे, त्या सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे, 100 ओहम. त्यानंतर अजून काय दिलंय, इंडक्टन्स म्हणजे कोण, L, मग ते किती दिलंय, 0.5 हेनरी. मग त्यानंतर बघा काय, इट इज कनेक्टेड टू किती बघा, 230 व्होल्ट, म्हणजेच काय व्होल्टेज दिलेलं आहे किती, 230 व्होल्ट. मग त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलंय, फ्रिक्वेन्सी किती दिलंय बघा बरं, 50 हर्ट्झ. ओके, अजून त्यानंतर काय, एसी सप्लाय, कॅल्क्युलेट बघा काय काय, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आता इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय रे, रिएक्टन्स म्हणजे काय, एक्स, कोण एक्स सोडून गेलेली का नाही, कोण इंडक्टिव्ह रिएक्टन्स काढायचा म्हणजे काय, एक्स काढायचे आहे. एक्स म्हणजे काय, एक्सेल, इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय, एक्सेल काढायचं आहे. त्यानंतर कोण काढायचं आहे, इम्पिडन्स म्हणजे काय, झड काढायचं आहे. आणि त्यानंतर करंट काढायचं म्हणजे काय, आय काढायचं आहे. ओके, मग बघा फर्स्टला तुम्हाला माहिती आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय, एक्सएल. एक्सेलचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग काय आहे ते फॉर्म्युला बघा बरं, काय फॉर्म्युला बघा, काय आहे माहिती आहे का बघा, तुम्हाला माहित असेलच, एक्सेल इक्वल टू 2 पाय FL. मग ह्याच्यामध्ये बघा काय काय दिले आपल्याला, बघा बरं काय काय दिले आणि काय काय काढायचं आहे. मग बघा दिले काय, F1 दिले बघा, F दिले, L पण दिले. वाह, दिले ना, किती सोपं आहे. आपल्याला काय ह्याच्यात फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. मग कसं पुटणार आहे बघा बरं, 2 पाय लिहा, ऍज इट इज लिहा, इनटू F ची व्हॅल्यू बघा, F ची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. ओके, इनटू L ची व्हॅल्यू बघा किती आहे, 0.5 बघा, 0.5 म्हणजे आपल्याला भेटून जात असतो. करा बरं कॅल्क्युलेशन, बघा कॅल्क्युलेशन करा बरं, किती आहे, सोपं आहे का नाही. 2 घ्या इनटू पाय घ्या, म्हणजे शिफ्ट प्लस EXP आहे बघा, कॅल्क्युलेटर मध्ये शिफ्ट प्लस EXP जर दाबला तर पाय येतो, गुणिले 50 गुणिले 0.5, म्हणजे तुमचा आन्सर आलेला आहे
57 किती आलेला आहे तुमचा 157.07 157.07 हा 157.07 ओहम. ओके सर आता एक्सेल आला, आता काढायचं काय झड. मग झड जर काढायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला रे? झडचा फॉर्म्युला सांगा बरं काय, सांगा लवकर. हा झड इक्वल टू अंडर रूट ऑफ मग अंडर रूट ऑफ काय आहे बघा, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, आर प्लस एक्सेल स्क्वेअर. मग बघा जे व्हॅल्यू आहे ते पुट करा. आर आहे का आपल्याकडे, आर आहे का, आहे. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा झड इक्वल टू व्ही बाय आय, मग ते फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, आहे. चला मग बघा आपल्याकडे त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला करता येईल का, व्होल्टेज माहिती पण करंट माहिती नाही म्हणून आपल्याला येईल का, येणार नाही. मग बघा आर ची व्हॅल्यू पुटा, आर ची व्हॅल्यू किती आहे बघा, किती आहे 100. ओके 100 चा स्क्वेअर प्लस एक्सेल बघा, एक्सेल कुठे आहे माहित आहे, किती आहे 157.07 चा स्क्वेअर. मग आता झड बघा किती आहे तो सांगा लवकर बघा, फास्ट कमॉन. काय आपला आन्सर 100 चा स्क्वेअर प्लस 157.07 चा स्क्वेअर. तर आपली व्हॅल्यू येऊन जाते. मग ती व्हॅल्यू बघा काय येणार आहे, अंडर रूट ऑफ 3467 0.984. मग आता याचं करा अंडर रूट मध्ये आन्सर टाकून बघा काय, तर बघा आन्सर हा अंडर रूट मध्ये आन्सर जर टाकलं तर येतो 186.20 ओहम. हे आला बघा झड. आता काढायचे काय बघा, आपला एक्सेल आला, झड पण आला, काढायचं तर आहे. आता आय काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता रे, आय करण्यासाठी बघा डीसी मध्ये आय इक्वल टू व्ही बाय आर होता, पण इथं अडवणार कोण आहे, इम्पिडन्स आहे का नाही, इम्पिडन्स आहे ना तुमच्याकडे, आहे का नाही. मग ते फक्त पुढायची तर मग काय येणार एसी मध्ये. आता हे झालं काय डीसी मध्ये, पण एसी मध्ये काय आय इक्वल टू व्ही बाय झड. मग बघा आय ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आय म्हणजे कोण, मी का, आय म्हणजे कोण, आपण का, नाही कोण, हे आहे. ओके मग काय बघा व्ही ची व्हॅल्यू बघा काढायची आहे. मग किती नाही व्ही ची दिलेली आहे किती आहे 230, किती आहे 230 डिवाइडेड बाय झड ची व्हॅल्यू बघा किती आपण आताच काढली 186.20 ही व्हॅल्यू आलेली आहे. मग आता ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग कसं काढता येईल का बघा, आय इक्वल टू फक्त फुटायचे आपल्याला. मग कसं फुटणार 230 डिवाइडेड बाय जे काही व्हॅल्यू आलेली ती. मग करंट बघा किती 1.235 अँपिअर. कोणाचं तरी हे दोघांमध्ये थोडंसं इकडे तिकडे असू शकतंय, काही अडचण नाही. मग ती जे आलेले आन्सर आहे ना तुमचे, जे आलेला आन्सर आहे ना काही फरक पडणार नाही. तुमचा आन्सर काय असणार आहे, सेमच असणार आहे. फक्त एक हे डिजिट आहे ना, ही एक डिजिट मॅच व्हावं म्हणजे तुमचा आन्सर विल बी करेक्ट. ओके तुमचा आन्सर काय येणार आहे, करेक्ट. मग आपल्याला बघा काय काय विचारलं होतं, रेजिस्टन्स विचारलं होतं, काय काय बघा एक्सेल विचारलं होतं काढलो, झड विचारलं होतं काढलं, आय पण आपला फायनली आलेलं आहे. अशा प्रकारे आपण दोन प्रॉब्लेम घेतलेले आहेत. अजून तुम्हाला कुठले प्रॉब्लेम असतील ना, आता आपल्याला घ्यायचे रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म काय असतो, त्यानंतर आपल्याला अजून कॅपॅसिटिव्ह सर्किट वगैरे घ्यायचे आहे. एक 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 सगळ्या गोष्टी मी इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क जो काही सब्जेक्ट आहे आणि केस स्कीम आहे त्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.